की जरा असा का करतोय मग याला गायला येते ते 75 वर्ष रनिंग आहे त्यानं आता कसं होतंय बघ बरं अरे बाळा हे असलं रोज माझ्या पुढे जाईल रोज मी कार्यक्रम करतो है ना पण 80 वर्षाचं असून म्हातारा वय सांगताय कुठं काय म्हणतात काहीतरी झालं पण हे पाऊल खूप पाहिजे असं तोही तोंडी हरणी पाणी पिणे आली मुखा विन पाणी प्याली म्हणजे आतापर्यंत दृष्टांत सांगितलं नाही जरा दृष्टांत सांगतो तुम्हाला पटवून देतो तुम्ही पटपट बोलायचं तुम्हाला जवळचा बाजार कुठला मला विकू नका बरं का वाई सकाळ सकाळी उठलं वाईच्या बाजारला गेलं सकाळी उठल्याबरोबर ब्रेकफास्ट केलेला होता उपाशीला गेलो तिथे गेलो 12 वाजले आता काय करायचं भूक लागली मग भजेची लारी पाहिली एक प्लेट घेतलं आणि खायला सुरुवात केली एवढ्यामध्ये आमचे तानाजी फरशी घेतले महाराज भजी खाताय म्हणलं हो आल्यावर काही जेवढं नाही काय नाही कीर्तन केलं पण काय आपलं जेवत नाही एवढं उपाशी भजी खातोय बरं असं करा तुमचं कीर्तन रात्री माझ्या गावात मी तुम्हाला निमंत्रित केलं होतं माझ्यातर्फे एक प्लेट घ्या नको म्हटलं एक घेतलं तेवढं भास अहो महाराज बिल मी भागवतो नको 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 अहो घ्या नको नको एक घेतलं तेवढं भास दृष्टांत माझा संपला आता फक्त उत्तर द्यायचं आहे उत्तर भजी पाहिली कुणी मराठीचं उत्तर भजी पाहिली कुणी डोळ्याने बरं ही भजी आहे ते कळलं कुणाला मनाला इच्छा होते नाकाला श्वास करतो मला माहिती आहे कुठं अडकते भजी पाहिली कुणी डोळे ही भजी आहे हे कळलं कुणाला याकडे उत्तर मिळत नाही मनाला इच्छा होती आणि कोण काय बोलते का अजून बरंच काहीच राहिले भजी पाहिली कुणी पहिली भजी आहे कळलं कुणाला हा माईक पाहिला कुणी पाहिला पण हो माईक आहे कळलं कुणाला बुद्धी कोण म्हणलं बुद्धी बुद्धीला हात वर करा त्याच्यासाठी टाळी वाजवा वा 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 कुठलं गाव हेच का नाव राखलं भजी पाहिली डोळ्याने कळलं बुद्धीला खाली कुणी तोंडानं आणि तृप्त कोण झालं वाट होय इथंच खरी गंमत आहे ऐका ह्याला माझं अध्यात्म तत्वज्ञान कुठं प्रकरण भजी पाहिली डोळ्याने कळलं बुद्धीला खाली तोंडानं आणि तृप्त झाली ती वासना भजी खायची वासना झाली का नाही काय वासना भजी खावी म्हणून आणि ती लय आगाव वासनासारखा आगाव कोण नाही किती आगाव वासना वासना म्हणा की कोण वासना आगाव काय बी खाया मागते मोशाला मागते का नाही काय बी खाया मागते का नाही काय बी खाया मागते तर कमीत काही माणसाला खायचेच खावं का नाही माणसाला खायचेच खावं का नाही पण दात पडलं तरी चापते लाकडं नदीला गेली तरी मॉम 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 करते दात पडलं तरी बंद करावं का नाही बरं खा की आमच्या तरी बाच का जाते जरा सुधीला खा काय मिडियम असतं सुधीला खाय पाहिजे का नाही खा की आमचं तरी का जात नाही जरा नळी आवडून धर नळी कळती का तुम्हाला नळी नळीतलं आतलं वळताना नळी हातातून सुटली बिटली कळते ना नळी माहिती आहे ना
जरा सुधीनं खावा. माझं म्हणणं नाही खाऊ नका. पाक लाकडं तरी सापडते. ही कोण वासना नाही, वासना. हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे. हिला जर आवडली तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. वासनावरा जीवाचं कल्याण होईल. लक्षात आलं? मोक्ष प्राप्त होईल. वासना तेवढी आवरा. आणि खरा जीवनाचा घोटाळा कोण करत असेल तर वासना करते. म्हणून वासना आवरा. तोही तोंडी हरणी म्हशी खाणे आली, पाणी पिणे आली. मुखाविना पाणी तोंड लावलं का म्हणते. तानाजी महाराज म्हणते अहो महाराज माझ्यातर्फे घ्या. नको 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 अहो घ्या. नको हे नको म्हणणारी कोण आहे. वासना. तोंड लावलं का. न तोंड लावता तृप्त झाले. तिला काय म्हणायचं. वासना. तोही तोंडी हरणी म्हशी खाणे आली, मुखा विन पाणी, चिंचेच्या पानावर देऊ रचिले. अवघाचे 3 चरण झाले. अजून 3 बाकी आहेत. सर्वांनी जरा हाताने टाळी लोकांना घेऊया. विठोबा ज्या ज्याला हात आहे त्या हाताला टाळी लोकांना. मी 1 नंबरला म्हणणार. 2 नंबरला पुरुष मंडळी ऐकाय. मी 1 नंबरला 2 नंबरला पुरुष मंडळी आणि 3 नंबरला माझ्या माता मावल्या. हाताला टाळी मुखांना. तुम्ही शांत बघा. आता सोड शेडज विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट. तुम्ही म्हणताना तुमची टाळी वाजवायची पुन्हा बंद करायची. ह्याला मदत नाही करायची. ह्याला मदत केल्यामुळे आपलं झालंय वाटलं. या म्हणल्या राष्ट्रपती, या म्हणल्या खासदार, या म्हणल्या आमदार, या म्हणल्या नगरसेविका, त्या म्हणल्या गावच्या सरपंच, ह्या बसल्या खुर्चीवर आपण ताडपत्री येऊ. आणि टाळी जरा गणेशची वाजवा. 1 बसला ती टाळी. दुसरी पानपट्टी विनोद धरत दे टाळी. आणि तिसरी मावशांच्या स्वतः आल्या. जुन्या मावशांच्या टाळ्या ऐका. जुन्या मावशांच्या आता नया मावशाचं वाटलं